येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी आम्ही जालन्यात आलो असून आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचाच महापौर होईल असा ठाम विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालन्यात व्यक्त केला आहे। विकसित जालन्याचा सरकार विचार करत असल्यामुळे जालन्यातील जनता आमच्या सोबत आहे असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केले। डबल इंजिन सरकार असलेली नगरपालिका शहराच्या विकासासाठी अधिक निधी आणि गती देऊ शकते, त्यामुळे जालन्याच्या सर्वांगीण विकासासाठी जनता भाजपा महायुतीचा साथ देईल असा विश्वास देखील बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। सर काय सांगणार उद्या नगरपालिका निवडणूक आज जालन्यामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारी करता आम्ही आलो आहे आणि या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर जालन्यामध्ये विराजमान होईल। जनता आमच्या सोबत आहे। जनतेला वाटतंय की प्रधानमंत्री मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकार विकसित जालना करू शकतो आणि विकासाचा जालन्याचा संकल्प पूर्ण करू शकतो आणि म्हणून जालन्याचे नागरिक, जालन्याचा मतदार हा देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या सरकारच्या मागे उभा आहे आणि सरकारची भूमिका हीच आहे की विकसित जालना तयार करण्याची। 2029चा जालना, 2035चा जालना, 2047चा जालना हा विचार करून सरकार काम करणार आहे आणि त्यामुळे जालन्याची जनता भाजपाचा महापौर या ठिकाणी देईल असं मला दिसत आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा महायुती 2/3 बहुमताने महाराष्ट्रात दिसेल, कारण जनतेने निर्णय घेतलाय की आपल्या सरकार जे डबल इंजिन सरकार आहे तेच आपल्याला नगरपालिकेला विकास फंड देऊ शकतं, विकास निधी देऊ शकतं आणि भाजपाचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला आतापर्यंत ज्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेवढं मोठं यश नाही मिळालं तेवढं मोठं यश या नगरपालिका निवडणुकीत मिळेल असा विश्वास मला आहे। उद्याच्या निकालावर अधिक स्पष्टता आपल्याला होईल। सर काही ठिकाणी महायुतीमधले जे मित्रपक्ष आहेत ते एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत, तर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली होती की बाबा आम्ही समन्वय समितीमध्ये प्रामुख्याने आहे, चर्चा केली होती आम्ही की बाबा आम्ही जर मित्रपक्षात लढलो तर मित्रपक्षामध्ये आम्ही कुठेही त्या ठिकाणी मनभेद होणार नाही, राज्याच्या महायुतीवर परिणाम होणार नाही, त्यामुळे आम्ही चर्चा करून लढलो, त्यामुळे काही प्रश्न नाही। राज्यातल्या आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर आहे, मात्र मुख्यमंत्री पांघरून घालतायत असं उद्धव ठाकरे म्हणतात। उद्धवजीला दिवसांनी स्वप्न दिसतात, ड्रग्ज कारखान्यासमोर उद्धवजीला दिवसांनी स्वप्न दिसतात। पृथ्वीराज चव्हाणांनी जो काही पृथ्वीराज चव्हाणांनी तुम्ही सांगितलं परवा, संजय राऊतांनी सुद्धा दुजोरा दिलाय त्यांच्यावर। जे लोक हे बोलतात आहे ना त्यांची जरा अवस्था फार वाईट आहे। काहीतरी मीडियामध्ये आपलं अस्तित्व राहावं, राजकारणात अस्तित्व राहावं म्हणून राजकारणाच्या स्वतःच्या महत्व वाढवून घेणे, पण स्वतःचं महत्व वाढवून घेण्यासाठी काही लोक राजकारणात धडपड करतात, त्याचे नमुने हे आहेत। भाजप नेते रावसाहेब दानवे असं म्हणाले की ठाकरे बंधूंची ही शेवटची निवडणूक आहे। रावसाहेब दानवेजी बरोबर बोलले आहेत। रावसाहेब दानवे जेव्हा बोलतात ते जनमताचा कल देऊन बोलतात, त्यामुळे ते योग्य बोलले आहेत।